याच्यात आम्ही फक्त एकच विषय करायचा दिवसभर नाही, घाबरू नका. काय याच्यात हे 6 दिवस झाले आपले, कंप्लीट 6 दिवस झाले. या 6 दिवसातच दररोज इकडे बघा, करंट अफेअर्स 1 तास आणि मॅथ आणि लॉजिकल रिझनिंग 2 तास, हे 3 तास दररोज करायचं आहे. आज 3 तास करा, उद्या वाटलं 4 तास करा, 2 दिवस 3 तास, तिसऱ्या दिवशी 4 तास असं करू शकता. पण 2 तास मॅथ आणि रिझनिंग आजपासून परीक्षेपर्यंत 60 तास मॅथ आणि रिझनिंग पाहिजेच. विषय संपला. याच्यात कसं, याच्यात काय करायचं, याच्यात पुस्तक घ्यायचं का डायरेक्ट हातात, की पुस्तक घेतलं पहिल्या पानापासून शेवटपर्यंत नाही. पहिल्यांदा कंबाईनला आलेले बायोलॉजी म्हणजे सगळं आलं त्याच्यात, बॉटनी झुलॉजी सगळं आलं त्याच्यात. बायोलॉजीचे सगळे चॅप्टर जवळपास 19 आहेत. त्याच्यात खुशी वगैरे रोग सगळं आलं. 19 चॅप्टरची लिस्ट करायची एका पेजवरती. लिहिले कुठल्या चॅप्टरला किती प्रश्न आले ते लिहायचं. लिहिलं पहिलं काम. आता बायोलॉजीचे आजपर्यंतचे आलेले कंबाईनचे सगळे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन रीड करायचं. कुठलं पुस्तक आहे, कंबाईन बुक आहे लोकसेवा पब्लिकेशनचं, किंवा तुमच्याकडे जे असेल ते एक्सप्लेनेशन वाचणं गरजेचं आहे. हे पूर्ण प्रश्न वाचायचे बायोलॉजीचे, पूर्ण त्याचे एक्सप्लेनेशन वाचायचं. सगळं झालं. जे अवघड वाटतोय तोच पार्ट पुस्तकातून वाचायचा. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण 30 दिवसाची स्ट्रॅटर्जी बघणार आहोत, जी कंबाईन प्रिलिम्स एक्झाम आहे ग्रुप बी 2 फेब्रुवारीला. जवळपास 30 दिवसांमध्ये नेमका काय करायचं, तर 5 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्या डिटेल पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ज्या 5 गोष्टी सांगणार आहे त्या 5 पॉईंट जे इंग्लिश पॉईंट प्रमाणे तुम्ही लिहून घ्या. एक गोष्ट आपण बघणार आहोत. ओके, मी त्या गोष्टी लिहूनच घेतलेल्या आहेत. त्यात मी तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप सांगतो. इकडे बघा, पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आपली, की मी तर काहीच लिहिलेलं नाही, फक्त PPTs घेतलेल्या आहेत, एक पेज घेतलेला आहे. पहिली प्रायोरिटी पाहिजे. पहिली गोष्ट 7 विषय आहेत, 100 प्रश्न आहेत. मागच्या वेळेस 2023ला जी पूर्वपरीक्षा झाली कंबाईनची, ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन होती, दोन्ही एकत्र होती, त्याला कुठल्या विषयाला किती मार्क आहेत ते तुम्ही लिहिलं पाहिजे. ते मी पुढे सांगणारच आहे, ते लिहिण्यात वेळ वाया घालणार नाही. पण पहिली प्रायोरिटी ती असली पाहिजे. त्याच्यातला एक जो विषय आहे विज्ञान, काय म्हणतोय मी, विज्ञान. जर तुम्ही आज व्हिडिओ बघत असाल, काय म्हणतोय मी, जेव्हा कधी 30 दिवसांची सुरुवात तुम्ही विज्ञान या विषयापासून म्हणजे बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. म्हणजे आज आणि उद्या असे 2 दिवस तुम्ही विज्ञान या विषयापासून सुरुवात करू शकता. भले तुम्हाला सोपं जात असेल, अवघड जात असेल. 2 दिवस, एक दिवस बायोलॉजीला जाऊ शकतो, पूर्ण दिवस जाऊ शकतो, आणि 2 विषय फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 1 दिवस जाऊ शकतो, 2 दिवस जाऊ शकतात. कसं, याच्यात काय करायचं, याच्यात पुस्तक घ्यायचंय का डायरेक्ट हातात, की पुस्तक घेतलं पहिल्या पानापासून शेवटपर्यंत नाही. पहिल्यांदा कंबाईनला आलेले बायोलॉजी म्हणजे सगळं आलं त्याच्यात, बॉटनी झुलॉजी सगळं आलं त्याच्यात. बायोलॉजीचे सगळे चॅप्टर जवळपास 19 आहेत. त्याच्यात कृषी वगैरे रोग सगळं आलं. 19 चॅप्टरची लिस्ट करायची एका पेजवरती. लिहिले कुठल्या चॅप्टरला किती प्रश्न आले ते लिहायचं. लिहिलं पहिलं काम. आता बायोलॉजीचे आजपर्यंतचे आलेले कंबाईनचे सगळे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन रीड करायचं. कुठलं पुस्तक आहे, कंबाईन बुक आहे लोकसेवा पब्लिकेशनचं, किंवा तुमच्याकडे जे असेल ते एक्सप्लेनेशन वाचणं गरजेचं आहे. हे पूर्ण प्रश्न वाचायचे बायोलॉजीचे, पूर्ण त्याचे एक्सप्लेनेशन वाचायचं. सगळं झालं. जे अवघड वाटतोय तोच पार्ट पुस्तकातून वाचायचा. समजलंय. तसंच फिजिक्सचे IMP टॉपिक्स काढायचे पेजवरती. लिस्ट जवळपास 8-10 आहेत. ते तसंच सेम करायचं. त्याचे प्रिव्हियस इयरचे प्रश्न ते. परत आहे केमिस्ट्री. तसं एखाद्या वेळेस काही जण म्हणतील सर आम्हाला वेळ लागतोय, तर हरकत नाही. पहिला विषय आपला आपण असं करतोय, हे 3 दिवस चालू शकतात. बायोलॉजीला 1 दिवस, फिजिक्सला 1 दिवस, केमिस्ट्रीला 1 दिवस. 3 दिवस चालले सर आमचे 30 दिवसांमधले, हरकत नाही. 27 दिवस आहेत आपल्याकडे, घाबरू नका. प्रॉपर प्लॅन करूनच आलेलो आहे. 3 दिवसात काहीच राहत नाही. शब्द जरी वाचला तरी जेवढा पार्ट अवघड जातोय तोच पार्ट पुस्तकातून वाचायचा आहे. पूर्णपणे सगळ्याच गोष्टी पुस्तकातून वाचायच्या नाहीत. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. समजलंय का तुम्हाला? एक गोष्ट क्लिअर झाली. एकदा फक्त क्लिअर दिसतंय का चेक करतो. ओके, क्लिअर दिसत आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला, पहिले 3 दिवस बुक झाले का? 3 दिवस बुक झाले. चला पुढे जाऊयात आपण. आता की म्हणून टाकतो, आता विषय संपला याचा. आता पहिले 3 दिवस तर संपले सर, अजून 27 दिवस राहिलेत. ओके, चला अजून पुढे काय करायचंय सर? आता घ्या तुम्ही अर्थशास्त्र, किंवा याच्यात तुम्ही बदल करू शकता. अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र नाही. सायन्सचे किती प्रश्न आहेत रे? विज्ञानचे 15 प्रश्न आहेत. अर्थशास्त्राचे 15 प्रश्न आहेत. कळलं? याला किती दिवस लागतील? याला कमीत कमी 3 दिवस लागतील. म्हणजे वरी 3 दिवस खर्च केले आपण, परत 3 दिवस खर्च केले. अर्थव्यवस्थेत 3 दिवस लागतील. त्याला किती आहेत? जवळपास 15 ते 16 टॉपिक आहेत. 15 ते 16 टॉपिक आहेत. किती आहेत? 15 ते 16 टॉपिक.
त्याला सेम करायचंय कंबाईन बुक मधून किंवा कुठले तुमच्याकडे जे असेल PYQ आणि त्याचं एक्सप्रेशन फक्त कंबाईनचे, सगळे नाही. 21,000 बोलत नाही मी, माझे शब्द नीट ऐका. अर्थव्यवस्था काय घ्यायचंय, अवघड विषय आहे. विज्ञान पहिलेच घेतलंय, अवघडावरतीच घाव घालायचा पहिल्यांदा. ते अवघड तसंच राहिले बाजूला, तिथे स्कोर येत नाहीये. ती गोष्ट करायची आहे. समजलंय? अर्थव्यवस्था घ्यायची आपल्याला. घेतलं. अर्थव्यवस्थेसाठी IMP टॉपिक्स परत एकदा एक लिस्ट पेजेसची 16 टॉपिकची यादी. कुठल्या टॉपिकला आजपर्यंत कंबाईनला आलेले प्रश्न कंबाईनच्या बुकमध्ये दिलेला आहे. त्यांची सॅम्पल कॉपी जरी लोकसेवा पब्लिकेशनची बघितली का तरी तुम्हाला ते कळून जाईल. ती गोष्ट महत्वाची. नसेल तर लॅबमध्ये कुठेही भेटतं, काही प्रॉब्लेम नाही. चला, कळलं हे, या गोष्टी करायच्यात. ही मोडतो इकॉनॉमिक झालेला आहे. आता सर 6 दिवस झालेत, 6 दिवस काय झालेत, कंप्लीट झालेले आहेत. मग सर आमचं याच्यात मग आम्ही फक्त एकच विषय करायचा का, दिवसभर नाही, घाबरू नका. काय याच्यात हे 6 दिवस झाले आपले, कंप्लीट 6 दिवस झाले. या 6 दिवसातच दररोज इकडे बघा, करंट अफेअर्स 1 तास आणि मॅथ आणि लॉजिकल रिझनिंग 2 तास, हे 3 तास दररोज करायचं आहे. आज 3 तास करा, उद्या वाटलं 4 तास करा, 2 दिवस 3 तास, तिसऱ्या दिवशी 4 तास असं करू शकता. पण 2 तास मॅथ आणि रिझनिंग आजपासून परीक्षेपर्यंत 60 तास मॅथ आणि रिझनिंग पाहिजेच. विषय संपला. याच्यात हे मला दररोजच पाहिजे. तुमचा अभ्यास नाही झाला एखाद्या वेळेस, रविवार वगैरे असेल तर हरकत नाही, लगेच दुसऱ्या दिवशी पाहिजे. आठवड्यात 1 दिवस सुट्टी घेऊ शकता तुम्ही याला, पण दररोज पाहिजे आजपासून परीक्षेपर्यंत. दररोज कसा स्कोर येत नाही बघू. चला समजलंय की दररोज पाहिजे. याचं विचारूच नका आता करंट अफेअर्सला कधी वेळ द्यायचा. मी सांगतो पुढे एक्स्ट्रा 1 दिवस देणार आहे त्याला. आपण मॅथ आणि रिझनिंगला 1 दिवस देणार आहोत, पण हे दररोजच विषय करायचे. त्याच्यामुळे असं म्हणू नका की दिवसभर एकच विषय करायचा का, नाही. दररोज 2 विषय करायचेत आणि हा एक उचलायचा आपल्याला. दररोज 3 विषय करायचे. समजलंय? 6 दिवस आपले संपलेले आहेत. ओके, मग सर 6 दिवस संपलेत, आता काय कुठला विषय यायचा नंतर तुम्ही घ्या पॉलिटी. सर मला पॉलिटी खूपच हे जातो सर, सोपा जातो. काय जातो रे, एकच सेकंड. इकडे बघा, थोडा वेळ लागेल व्हिडिओला, काय हरकत नाही, पण काय हरकत नाही. पॉलिटी 10 प्रश्न, हे सॉरी 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्न विचारले 2023ला. पॉलिटी जरी सोपा जात असेल, किती दिवस द्यायचे त्याला, 3 दिवस देऊ शकता. नाही तुम्हाला द्यायचंय ना सर, लवकर होत असेल 2 दिवस द्या. ओके, चला. पण मी तर 3 दिवस धरतो, जाऊ द्या, 3 दिवस देऊन टाकू आपण. 3 दिवस सुपडा साफ करायचंय. या 3 दिवसामध्ये आता इकडे बघा, अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे. या 3 दिवसांमध्ये मला जे पाठ होणार नाही किंवा शेवटचे लास्ट 3 दिवस जे आहेत, त्या 3 दिवसांमध्ये मला सायन्सची जे फॅक्च्युअल डाटा असेल, अर्थव्यवस्थेचा फॅक्च्युअल डाटा असेल, पॉलिटीचा फॅक्च्युअल डाटा असेल, तो फॅक्च्युअल डाटा असे निदान 3 पेजेस झाले पाहिजे. समजा सायन्सचे 2-3 पेज झाले पाहिजे, असं 1 पेज आणि हे 1 पेज असं, हे दुसरं आणि तिसरं, असे 3 पेज झाले पाहिजे. याचे 3 किंवा 2, 1, 2, 3, 3च्या वर जाऊ देऊ नका सहसा. दारिद्र्य टॉपिक आहे, लोकसंख्या प्रकरण, ट्रिक्स आहेत काही तुम्ही केलेल्या, भूगोलमधल्या ट्रिक्स आहेत, इतिहासमधल्या काही ट्रिक्स आहेत. नॉमिनल जे परीक्षेच्या 3 दिवस असे वाचून होतील आधी, तेवढेच फक्त बस. फॉर्म्युले आहेत मॅथचे. करंट अफेअर्स मध्ये समजा मला नोबेल वाचायचा आहे, मी वाचून जाणार 3 दिवसांमध्ये. पद्मभूषण वाचायचं आहे, अजून काही गोष्टी आहेत त्या वाचायच्यात, मला त्या गोष्टी करायच्या आहेत. क्लिअर? आतापर्यंत किती दिवस झाले तरी आपले 9 दिवस झालेले आहेत. या 9 दिवसांमध्ये कधी पण रविवार जर आला, टेस्ट सॉल्व्ह करा. कोणाची टेस्ट सॉल्व्ह करा इथं दिलंय मी, याच्याबद्दल आता बोललो नाही, आता बोलतो याच्याबद्दल. ही टेस्ट सिरीज आणि मेंटरशिप बॅच दिलेली आहे आपण या 2025 मध्ये. मोफत आहे, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट उपलब्ध आहे. प्रत्येक याचं एक्सप्लेनेशन आहे प्रश्नाचं, PDF फॉर्मॅटमध्ये आहे, प्रिंट करता येईल, हे काही प्रॉब्लेम नाही. आणि सर्व टेस्ट प्रिंट करता येतील. हे ऍप्लिकेशन आहे आपलं स्वराज्य अकॅडमी. ओम सर हा लोगो आहे, हे जा तिथे परचेस करा. आणि तुम्ही परचेस केल्यानंतर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलला ऍड केलं जाईल. तिथे काही नोट्स वगैरे भरपूर गोष्टी मिळतील तुम्हाला. क्लिअर? तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्यात, ही नक्की तुम्ही परचेस करू शकता. एकदम जबरदस्त आहे. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे, तुमचं एकदम परफेक्ट रिव्हिजन होईल. मागच्याच वेळेस राज्यसेवेला जवळपास 25+ प्रश्न आले होते आपल्या टेस्ट सिरीज मधून किंवा आपल्या जी मेंटरशिप बॅच मधून आले होते. ओके, दोन्ही मिळून ते सांगतोय. रविवारी टेस्ट सॉल्व्ह करायचे. जवळपास याच्यामध्ये किती टेस्ट मिळतील? 6 टेस्ट मिळतील. टेस्ट 1 जी आहे ती मोफत आहे, ती प्रिंट करून सोडवा. तुम्हाला वाटत असेल ना की नाही लावायची, टेस्ट 1 फ्री आहे, त्याचं एक्सप्लेनेशन पण आहे, प्रिंट करा, एक्सप्लेनेशन प्रिंट करा, मस्तपैकी वाचा. आवडली तर नक्कीच परचेस करा. कळलं? हे 3 विषय झालेले आहेत. 4था विषय कुठला आहे सर? भूगोल. याला किती दिवस द्यायचे? याला 2 दिवस द्यायचे. ओके. 5वा हे कुठला विषय आहे? इतिहास आहे. याला किती दिवस द्यायचे सर? 2 दिवस द्यायचे. ओके, किती झाले सर विषय? 1, 2, 3, 4, 5. किती दिवस झाले सर? 3 त्रिक 9,
10, 11, 12, 13 दिवस झालेले आहेत. किती दिवस झालेले आहेत? 13 दिवस. एक दिवस करंट अफेअर्सला द्या, एक दिवस द्या मॅथ आणि रिझनिंगला. किती दिवस झाले सर? 15 दिवस झालेले आहेत. कळलं? 15 दिवस झालेले आहेत. 15 दिवसाचाच फॉर्म्युला आहे. आणि हे शेवटचे 3 दिवस म्हणजे उर्वरित किती दिवस झाले? आता हे 15 आणि हे शेवटचे 3 धरले किती झाले सर? 18 दिवस झालेत. आता उरलेत आपल्याकडे किती? मी पुढची स्लाइड घेतो. आता उरलेत आपल्याकडे, ओके एकच सेकंड, क्लिअर दिसते का? थोडं स्लाइड चेंजमुळे होऊ शकतं काहीतरी. किती वेळ झालाय रे? जवळपास 9 मिनिटं झालेले आहेत. चला ओके, किती दिवस राहिले सर? 12 दिवस राहिलेले आहेत. कसं काय? 15 दिवसांचा मी तुम्हाला शेड्यूल दिलाय. त्याच्यात 3 दिवस हे लास्ट 3 दिवस आहेत, हे झाले 18 दिवस. ओके, अजून 2 दिवस आपण असं धरू की टेस्टमध्ये थोडासा वेळ चाललाय, 3-4 तास लागू शकतात टेस्ट अनालिसिस वगैरे करायला. आपण याच्यात एक राऊंड फिगर 2 दिवस असे एक्स्ट्रा बफर ठेवू की तुमचा अभ्यास झाला नाही असं. शेवटचे 10 दिवस धरू आपण. याच्यात आपण 3 दिवसांचं रिव्हिजन सोडून दिलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 15 दिवस आपण 4 दिवस 3 दिवस असा अभ्यास करतोय. जबरदस्त पद्धतीने आपला अभ्यास सुरू आहे. चला क्लिअर झालेला आहे. जमलं? तर आपल्याकडे उरलेत शेवटचे 10 दिवस. आता सगळे टेस्ट सॉल्व्ह करतोय आपण. शेवटच्या 10 दिवसात एखादी टेस्ट सॉल्व्ह करू शकता. शेवटच्या 5 दिवसात टेस्ट वगैरे काही सॉल्व्ह करायची नाही, आपल्याला काही करायची नाही. एकदा पाठीमागे जे आपण बोललोय त्याच्याबद्दल क्लिअर करू. इकडे बघा, 3 दिवस विज्ञान पहिलं, अर्थव्यवस्था 3 दिवस, पॉलिटी 3 दिवस, एखादा मधला रविवार, मधले सगळे रविवार टेस्ट सोडवा. नंतर ही भूगोल याला 2 दिवस. इथे नंबर 4 लिहिले, नाही तर काही जण कन्फ्युज होतील, तर याला मोडतो जाऊ द्या इकडं. ओके, इकडे बघा, याला 2 दिवस, इतिहासला 2 दिवस, करंट अफेअर्सला 1 दिवस आणि मॅथ आणि रिझनिंगला 1 दिवस. असे जवळपास 13 दिवस झालेले आहेत. क्लिअर? 2 दिवस आपण बफर ठेवू, थोडंसं कमी जास्त झालं, काहीतरी झालं, या विषयानं झालंय, हे दररोज करायला होतं आपण. पण तरी देखील आपण या करंट अफेअर्सला 1 दिवस दिलाय, याला 1 दिवस दिलाय. मग हे तर 3 दिवसात होईल का सर आमचं कम्प्लीट? तुम्ही दिले 3 दिवस, 3 दिवस द्यायला 2 दिवस व्हायले, होणार नाही, हरकत नाही. आता याच्यामध्ये तुम्ही बघा की अर्थव्यवस्थेचं जवळपास 10 दिवस उरलेले आहेत. अर्थव्यवस्था किती राहिले? पॉलिटी किती राहिले? विज्ञान आता ते डीप मध्ये आपण नाही करू शकत किती राहिले ते, कारण की विज्ञान ऑलरेडी आपण पहिले 3 दिवस घेतलेलं आहे. इथे काय राहिलं असेल तेवढा पार्ट कव्हर करू शकतो. त्याच्यानंतर हिस्ट्री किती राहिले? 1 दिवस आहे याच्यामध्ये. आणि राहिले जिओग्राफी 1, 2, 3, 4, 5 दिवस झाले. करंट अफेअर्सला 1 दिवस द्यायचा, 6 दिवस हे व्हायलेत की असं 1 दिवस करायचंय. अजून 4 दिवस राहिलेले. तुम्ही तर इतकं प्रॉपर असतंय का? असतंय. तुम्ही एकदा 3 दिवस एक विषय म्हणजे मॅथ आणि रिझनिंग आणि करंट अफेअर्स सोबत तिसरा जो विषय घ्यायलो आपण, त्याला 3 दिवसात 2 दिवसात ज्यावेळी तुम्ही संपवायचं म्हणता, तुम्ही कामाचंच वाचता, बिनकामी वाचत नाहीत. आणि मी प्रत्येक याचं आजपर्यंतचे प्रश्न आणि त्याचं एक्सप्लेनेशन ही आधी तुम्हाला वाचा म्हणतोय. डायरेक्ट पुस्तकातून सगळं रिव्हिजन होणं शक्य नाही, ही गोष्ट समजून घ्या. कळलंय का? की तुम्ही अर्थशास्त्राचं किंवा पॉलिटिक्सचं पुस्तक घ्याल, पहिल्या पानापासून शेवटपर्यंत वेस्ट ऑफ टाइम. शेवटचे 30 दिवस एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. काय? की पहिलं कंबाईनचे PYQ आपण रीड करणं गरजेचं आहे. त्याच्या खालचं एक्सप्लेनेशन रीड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर समजा मला कळलं की मी राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक करतोय आणि माझे प्रश्न चुकतायत, तर मी त्याचं एक्सप्लेनेशन वाचणार. त्याच्यानंतर मला वाटलं की अजून थोडासा काही गोष्टी मला वाचायच्या आहेत. पूर्ण जे प्रश्न असतील कंबाईनचे, पूर्ण टॉपिक 15-16 ते पूर्ण रीड केल्यानंतर ज्या टॉपिकवरती मला डाऊट आहे, नंतर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा दारिद्र्य असेल किंवा लोकसंख्या असेल, या याच्यात काही तुम्हाला थोडासा डाऊट आहे, हे पूर्ण 15 टॉपिक पूर्ण प्रश्न वाचले, एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर 2 दिवसात ते कम्प्लीट होईल किंवा 2 दिवस लागू शकतात. तर त्याच्यानंतर तिसरा दिवस जो आहे त्याच्यात तुम्ही पुस्तकातून तेवढा भाग वाचू शकता. याला म्हणतात स्मार्ट पद्धतीने अभ्यास. आता घेतलंय पुस्तक, प्रश्नाचा पत्ता नाही, नुसतं पानं पलटायले आणि पुस्तकाला टार्गेट केलंय. आपण इथं एक्झाम टार्गेट करतोय. पुस्तकामधून प्रश्न येत नाहीत. काय म्हणतोय मी? पुस्तकामधून प्रश्न येत नाहीत, सिलेबस मधून प्रश्न येतात. पुस्तक हे फक्त कंबाईनसाठी काढलेलं नाही, त्याच्यात राज्यसेवा आहे, कंबाईन मेन्स आहे, राज्यसेवा मेन्स आहे, इतर एक्झाम आहे, या सगळ्यांसाठी काढलंय. आपण कंबाईन परीक्षेची तयारी करतो आहोत
म्हणून ते पुस्तक कंबाईन परीक्षेच्या दृष्टीने वाचायचं आहे, ना की पुस्तक वाचायचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. दोन गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड असतील की पुस्तक टार्गेट करायचं नाही आपल्याला, आपलं टार्गेट एक्झाम आहे, आपल्याला त्या एक्झामच्या दृष्टीने ते पुस्तक कामापुरतं वाचायचं आहे. आणि ते कधी कळेल? जेव्हा तुमच्याकडे IMP टॉपिक्स असतील, कंबाईनचे PYQ तुमच्या डोक्यात असतील, भले त्याचं उत्तर माहित नसेल, त्या पद्धतीने सांगतोय. आणि शेवटच्या 3 दिवसात विद्यार्थी खूप पॅनिक होतात, तर मी तुम्हाला ब्रह्मास्त्र सांगितलेलं आहे. काय सांगितलंय सर तुम्ही ब्रह्मास्त्र? 3 दिवस शेवटचे जे आहे तिथे फॅक्च्युअल डाटा करणार आहोत. हे जे तुम्ही अभ्यास करताय ना, इथं भूगोलचा 2 दिवस, इतिहासचा 2 दिवस, विज्ञानचा पहिल्यांदा 3 दिवस करताय, अर्थशास्त्राचा 3 दिवस करताय, पॉलिटिक्सचा 3 दिवस करताय, त्याच्यानंतर त्या 3 दिवसात तुम्ही डाटा कलेक्ट करणार आहात. खूप नॉमिनल जो 3 दिवसात वाचणं होईल एवढा डाटा कलेक्ट करणार आहात. शेवटच्या 3 दिवसामध्ये तुम्हाला टेन्शन जे येणार आहे ते येणारच नाही, कारण की 3 दिवसांमध्ये शेवटच्या 3 दिवसांमध्ये तुमच्याकडे डाटा कलेक्ट आहे. तर 3 दिवसात पटापट वाचू शकाल. तुमच्या डोक्यात आहे की दारिद्र्याची ही संकल्पना आकडेवारी आहे, मला पाठ होणार नाही, मला माहिती आहे, शेवटच्या 3 दिवस मी रिवाइज करेल, मला आरामात परीक्षेत आठवेल. तुम्ही फिक्स केलेलं आहे, म्हणजे अभ्यास करत असताना टेन्शन येणार नाही की लोकसंख्येच्या याच्यात खूप डाटा आहे. नाही, मला 3 दिवस वाचायचं. शेवटी मी ट्रिक्स करून लिहून ठेवणार पेजवरती, खतम कार्यक्रम. म्हणजे आपण भार जो आहे, जे टेन्शन आहे ते पोस्टपोन करतोय, त्याचं एक प्रॉपर नियोजन आहे. 3 दिवस जोक नाही मित्रांनो. 3 दिवसात सगळं किती पण डाटा हार्ड असू दे लक्षातच राहतो, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचे 2 दिवस, 3 दिवस, 1 दिवस प्रॉपर पद्धतीने रिव्हिजन आहे. आणि जवळपास तुमच्या त्या 3 दिवसात जवळपास 50-60 पेजेस असे होतील की ते आरामात रिवाइज होतील. ती गोष्ट क्लिअर झाली का? इकडे बघा. तर हे जे आहेत 10 दिवसातले 7 दिवस वापरलेत, आता परत 4 दिवस राहिलेत. अजून 3 दिवस शेवटचे ते विसरून जावर ते ठेवलेत आपण, ते सोडून हे 10 दिवस आहेत. जे तुम्हाला वाटतंय की बस मग थोडंसं माझं इकॉनॉमिक्सचं हे टॉपिक वाचायचा राहिला आहे, ही गोष्ट राहिली वाचायची, ती राहिली आहे. समजा फिजिक्समध्ये तुमचं साऊंड टॉपिक राहिलाय, किंवा बायोलॉजीमध्ये सजीवांचं वर्गीकरण राहिलंय. आता 4 दिवस अजून बफर आहेत ना तुमच्याकडे, हे ऑलरेडी करताय तुम्ही. अर्थशास्त्राचं राहिलेलं करताय, एक एक दिवस रिवाइज करताय. अजून 4 दिवस आहेत. तुमच्या विकनेसवरती काम करा ना तुम्ही. टेस्ट आहेत, त्या टेस्टच्या एक्सप्लेनेशन मधले काही प्रश्न तुम्हाला वाटतं की हे डबल वाचावं लागतील, ते वाचा. ओके, ती गोष्ट समजली का? ती गोष्ट आहे. अजून काय राहिले रे? काहीच नाही. एकदम जबरदस्त पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चला, जवळपास 7 विषय, त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला कळून गेलंय. अर्थशास्त्राला 15 प्रश्न होते 2023ला, पॉलिटीला 15 होते, भूगोलला 10 होते, इतिहासला 10 होते, आणि विज्ञानला 15, करंट अफेअर्सला 15, आणि मॅथ आणि रिजनिंगला 20 प्रश्न होते. खरं तर ह्या शेवटच्या हे 4 दिवस जे उरलेत त्याच्यातला 1 दिवस परत एकदा मॅथ आणि रिजनिंगला तुम्ही देऊ शकता, करंट अफेअर्सला देऊ शकता. म्हणजे 7 दिवस तुमचे होतील. परत त्याच्यातले पण 3 दिवस उरत आहेत. ती गोष्ट क्लिअर झाली का? इकडे बघा. चला, इथे परत एकदा सांगतो की 3 दिवस, त्याच्यानंतर परत 3 दिवस, परत 3 दिवस, 3 त्रिक 9 दिवसात 3 विषय व्हायलेत आपले, आणि मोठे मोठे विषय आहेत. 15 त्रिक 45. क्लिअर? आता जाता जाता परत एकदा तुम्हाला काही गोष्टी सांगतो. इकडे बघा. ओके, हा, ही आपली टेस्ट सिरीज बघून घ्या. ओके, चला, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. इकडे बघा. 50-50 फॉर्म्युला. कसा 50-50? करंट अफेअर्स 15 प्रश्न, मॅथ आणि रिजनिंग 20 प्रश्न, हे किती झाले दोन्ही मिळून? 35 प्रश्न. याच्यात टाका सायन्स, त्याचे किती आहेत सर? 15. हे झाले 50 प्रश्न. कळलंय का? इथे लिहा इकॉनॉमिक्स 15 प्रश्न, पॉलिटी 15 प्रश्न आहेत, पॉलिटीचे 15, जिओग्राफी 10 क्वेश्चन, आणि हिस्ट्री 10 प्रश्न. हे झाले 50 क्वेश्चन. कळलंय? ही टेस्ट सिरीज आपली 6 टेस्ट आहे, एकदम जबरदस्त पद्धतीने. क्लिअर दिसतंय का? यार, हे कळलेलं आहे तुम्हाला? कळलेलं आहे सर, एकदम ओके कार्यक्रम व्हायला. इकडे बघा. आता याला तुम्ही 3 दिवस दिले, याला 3 दिले, याला 2 दिले, याला 2 दिले. किती झाले रे? 3 आणि 3 6, 7, 8, 9, 10. ही 50 प्रश्नांची तयारी तुम्हाला 10 दिवसात पाहिली. कळलं? क्लिअर झालं आता? कळलं, एकदम क्लिअर. त्याच्यानंतर करंट अफेअर्स दररोज करायला आपण, तरी देखील आपण त्याला 1 दिवस देऊ. मॅथ आणि रिजनिंग दररोज करायला आपण, तरी त्याला 1 दिवस देऊ. याला आपण 3 दिवस दिलेत, पहिल्यांदाच घ्यायलो, त्याला 3 दिवस दिलेत. किती झाले रे हे? 3 आणि 2 5 दिवस. 15 दिवसात सगळे विषय आपले चांगले व्हायलेत. उरलेत आपल्याकडे किती आता रे? किती उरले? 15 उरलेत. नाही, त्याच्यातले 3 दिवस शेवटचे, त्याला धरायचंच नाही. उरलेत आपल्याकडे 13 दिवस. 13 दिवस. ओके, या 13 दिवसात जे तुम्हाला वाटतंय की सर इकॉनॉमिक्सचं काहीतरी राहिलंय, पॉलिटिक्सचं सर मला घटनादुरुस्ती टॉपिक राहिलाय, तो थोडा लेंदी होता, संसद टॉपिक होता, किंवा हिस्ट्री मधलं काही तुम्हाला 1857चा उठाव लक्षात राहत नाहीये, काही चार्टर्ड ऍक्ट लक्षात राहत नाही, काही पण राहत नाही, कामगार चळवळ लक्षात राहत नाही, या 13 दिवसात संपवा ना. टेस्ट पेपर आहेत रविवारी, दर सोडवा.
जेव्हा तुम्ही टार्गेट करता का की एखादा विषय मला 3 दिवसात संपवायचा आहे, सर्व शक्ती आपल्या सर्व गोष्टी त्या गोष्टी संपवण्यासाठी, चांगल्या पद्धतीने संपवण्यासाठी आपण त्या गोष्टी करतो. आता मग चालले 4 दिवस 8 दिवस अर्थव्यवस्था सुरू आहे, टार्गेट नाही, काही नाही, अशा पद्धतीने अभ्यास नसला पाहिजे. प्रॉपर पद्धतीने अभ्यास पाहिजे. की इकॉनॉमिक्सला किती प्रश्न येतात? 15. काय डिस्ट्रीब्युशन आहे त्याचं? आजपर्यंतचे 15 टॉपिक आहेत. एवढे सार्वजनिक वित्त मोठा टॉपिक आहे, मला 4-5 तास लागू शकतात. प्रॅक्टिकली मान्य आहे त्या गोष्टी. राष्ट्रीय उत्पन्न अवघड आहे का? नाही. जुने प्रश्न वाचनाय, एक्सप्लेनेशन वाचनाय, त्या पद्धतीने. दारिद्र्य टॉपिक मध्ये आकडेवारी आहे, शेवटच्या 3 दिवसात मला ती वाचायची आहे, नोट करतोय मी. लोकसंख्या टॉपिक आहे, आकडेवारी आहे, मी मान्य आहे. नोबेल मधले करंट अफेअर्स मध्ये नोबेल पुरस्कार आहे, मला शेवटच्या 3 दिवसात वाचून जायचे. पद्मभूषण, विभूषण जे काही आहे त्याच्यावरती विचारतात, मला जोड्याला विचारतात, लवकर लक्षात राहत नाही ते, शेवटच्या 3 दिवसात मी ते वाचणार आहे. प्रॅक्टिकली आहे ना. आता वाचत बसायचंय का? ते एकदा वाचायचंय. आता पद्मभूषण, नोबेल पुरस्कार सगळं एकदा वाचून घ्यायचंय. शेवटच्या 3 दिवसात त्याचा फोटोग्राफ्स काढा, काय करायचं ते करा. शेवटच्या 3 दिवसात त्याला ढकलून टाका. जे अवघड आहे, जे पाठ होत नाही आता, आणि पाठ वाचलं तर 15 दिवसात, 20 दिवसात, आता परीक्षा आहे 25 दिवसात आहे, विसरून जाऊ आपण. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली राहणं गरजेचं आहे. आणि टेस्ट पेपर मात्र नक्की सोडवा. मी माझ्या सोडवा म्हणून म्हणत नाही, कुठेही पुण्यात वगैरे असतील, कुठेही तुम्हाला मिळतील दुसऱ्याच्या, त्या सोडवा, आपल्याही सोडवा, कोणी घेतले, दोघात एक घ्या, परवडत नसतील तर. पण नक्की सोडवा. किती पण मार्क पडो टेस्ट पेपरचे, तरी देखील टेस्ट पेपर सोडवणं गरजेचं आहे. ही गोष्ट क्लिअर झालेली आहे का? चला, हे टेस्ट पेपर बद्दल बोललेलं आहे. हे आहे टेस्ट पेपर, तुम्ही घेऊ शकता. चला, अगदी आता 2च मिनिटात आपण विषय संपू. टेस्ट पेपरचं परत एकदा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये टेस्ट उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. टेस्ट 1 फ्री आहे, सोडवा. टेस्ट पेपर प्रिंट करता येतील. टेस्टची प्राइस किती आहे सर? 299 रुपये. 299. 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. त्याच्यात जवळपास 70 ते 80 प्लस व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पण तुम्हाला त्याचा लाभ घेत आहे. मेंटॉरशिप पण फ्रीमध्ये देतो आपण कंबाईनच्या परीक्षेसाठी, सध्या 6 महिन्यासाठी. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि आता इकडे जर बघितलं की ऑलरेडी 7 विषयांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. हे जे आहे, कुठल्या विषयाला किती मार्क आहेत हे चिटकवा, तुम्ही अभ्यास करताय तिथे. 50-50चा फॉर्म्युला आहे. याच्यात तुम्हाला जास्त मार्क पडतील, याच्यात तेवढे ऍज कम्पेअर टू याच्यातून इतकं मार्क पडणार नाहीत. पण मी तुम्हाला प्रॉपर सांगितलंय, करंट अफेअर्सला दररोज 1 तास द्यायचा आहे. मॅथ आणि रिझनिंगला दररोज 2 तास द्यायचा म्हणजे द्यायचा. त्याच्यानंतर सायन्सला मी पहिले 3 दिवस दिलेत. सुरुवातीला सायन्स घ्या, भले तुम्हाला सोपं जात असेल, अवघड जात असेल, त्याला पहिले संपवा. आणि नंतर अर्थव्यवस्था घ्या. हे बऱ्याच जणांना अवघड जात आहे. म्हणजे पहिले 30 दिवसातले 6 दिवस अवघड विषय करणार आहात. नंतर बऱ्याच जणांना पॉलिटी सोपं जाते, तरी मी पॉलिटी टाकलंय, ते करा. नंतर भूगोल घ्या. भूगोलमध्ये मार्क पडतात. वाचत असताना जरी वाटते आठवत नाही, मार्क पडतात. आणि हिस्ट्री नंतर घ्या 4 नंबरला. त्या पद्धतीनं. आणि याचं रिव्हिजन करत असताना परत एकदा आपण जे करतोय की 3 दिवस 2 दिवस 1 दिवस परत 3 दिवस परत रिव्हिजनला तोच फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला कळेल की मी पहिल्यांदा जे सायन्स वाचलं होतं ते चांगलं वाचलं होतं. आता मी वाचलेलं आहे ऑलरेडी 15 दिवसाखालीच. मग एका दिवसात मी त्याला रिवाइज करतो पटकन. जे फॅक्च्युअल डाटा आहे तो पटकन नोट करतो. मग 3 दिवसाचा आपण करेक्ट कार्यक्रम करूयात. अजून आता टेस्ट पेपरमध्ये काय चुका होत आहेत किंवा टेस्ट पेपर कसे सोडवायचे, काय फायदा आहे, याच्यावरती देखील व्हिडिओ टाकणार आहे. तुम्ही टेस्ट पेपरची जी बॅच आहे आपली ती नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करून परचेस करू शकता. व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. ज्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह नसेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. इकडे मी तुम्हाला सांगतो अगदी 1 सेकंदात. इकडे बघा, ज्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह नाही त्यांनी मला 94 21 44 24 36 इथे नंबर पण आहे. इकडे बघा, इथं पण आहे, इथे पण आहे. 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकाला तुमचं पूर्ण नाव किंवा नाव आणि आडनाव जरी पाठवलं तरी जमतं. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमच्या डिग्रीचं नाव, तुमचं पासआउट वर्ष हे मला पाठवा. तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल. आणि तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील बिनधास्तपणे विचारू शकता. कॉल करायचा टायमिंग 5 ते 6 आहे, पण कॉल शक्यतो करू नका. व्हॉट्सअपला मेसेज करा. 24 तासाच्या आत तुम्हाला 100% रिप्लाय मिळून जाईल. 24 तासाच्या आत रिप्लाय मिळेल. कॉल 5 ते 6 पर्यंत पण कॉल करूच नका. व्हॉट्सअपला मेसेज करा, टाइम घ्या आणि त्यानंतरच बोला. व्हॉट्सअपला कधी पण मेसेज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 24 तासात तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. जे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा किंवा या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्ही मेसेज करा. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.